नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या सुंदर कथा विश्वात तुमचं स्वागत आहे. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे प्रवास. बस सुटणार एवढ्यात एक तरुण घाईघाईने बसमध्ये शिरला. बसमध्ये फारशी गर्दी नव्हती. हातात गरजेपेक्षा अधिकच्या पिशव्यांनी त्याची तारांबळ उडाली होती. ती थोपवताना त्याने बाजूच्या सीटवर पिशव्यांसकट स्वतःला अक्षरशः झोकून दिलं. त्याच सीटवर अगोदरच बसलेल्या एका वृद्धाला अडचण होते का याचा जराही विचार न करता स्वतःच्या बाजूला आणि त्या वृद्धाच्या अंगावर जाईल इतपत सीटवरच त्याने सर्व पिशव्या कोंबल्या. तो वृद्ध अधिकच अंग चोरून निमूटपणे बसून राहिला. इकडे बाजूच्या सीटवर बसून मीही तो सगळा प्रकार आतल्या आत चरफडत पाहत होतो. साधारण तासभराच्या प्रवासानंतर तो तरुण आपल्या सामानासह एका थांब्यावर उतरून गेला. तो वृद्धसुद्धा आता थोडासा सैल होऊन बसला. झालेल्या त्रासाचा लवलेशही त्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. न राहून मी त्या वृद्धाशेजारी जाऊन बसलो आणि म्हणालो, आजोबा, तो माणूस त्रास होईल असा वागला. स्वतःचं सामान अक्षरशः तुमच्या अंकावर रचलं आणि जाताना साधे आभार मानण्याचं सौजन्य देखील दाखवलं नाही. तुम्ही एवढं का सहन केलं? चालत्या बसमधून खिडकीबाहेर पाहत त्या आजोबांनी एक दीर्घ श्वास घेतला. क्षणभराने माझ्याकडे पाहिले. चेहऱ्यावर समाधानाचं स्मित आणि नजरेत तृप्तीचे भाव बोलत होते. हलकेच माझ्याकडे बघत ते बोलू लागले. आपला प्रवास किती घडीचा असतो? निर्धारित थांबा आला की तो किंवा मी उतरूनच जाणार होतो. आता तो अगोदर उतरून गेला. मग एवढ्या अल्पघडीच्या प्रवासात वाद कशाला? जमेल तेवढा सहप्रवास सुखाने सामंजस्याने करायचा. त्याचा दोघांनाही त्रास होत नाही. आजोबा बोलत राहिले. मी स्तब्ध होऊन शब्दनशब्द मनात साठवीत राहिलो. बाळ, जीवनाचा प्रवास देखील असाच करता आला पाहिजे. जीवन असतंच दोघडीचं. जन्माच्या वेळी वाटल्या जाणाऱ्या मिठाईपासून या प्रवासाची सुरुवात होते आणि श्राद्धाच्या वेळी केलेल्या खिरीवर हा मिठाईचा प्रवास संपतो. बस, हाच जीवनाचा गोडवा असतो. त्याचं विशेष कधीच लक्षात घेत नाही आपण. बाळ, या दोन्ही वेळी आपण त्या मिठाईचा स्वाद चाखू शकत नाही. मग मधल्या काळात येणारे कडू गोड क्षण, त्याचा सारखाच आनंद घेत जगता आलं पाहिजे आपल्याला. अनेक माणसं भेटतात या प्रवासात. त्या प्रत्येकाचे विचार, स्वभाव, आवडीनिवडी अगदी भिन्न असतात. त्यातली काही अपरिहार्य म्हणून जोडली जातात. त्यात गणगोत आले, नातलग आले, काही कसलीही नाती नसताना देखील सहज भेटली तरी मनात घर करणारी असतात आणि कधी जवळचे म्हणवणारे साथ सोडतात. त्यासाठी कारणच हवं असं काही नसतं. साथ देणारी माणसं निराळी, त्यांचा पिंडच निराळा असतो. आपण नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे. अशी साथ देणारी माणसं काहीही कारणं सांगत नाहीत आणि कारणं सांगणारी माणसं कधीच साथ देत नाहीत. जीवन असं विविध अंगांनी समृद्ध होत असतं. ते जेवढं वाट्याला येईल तेवढं आनंदाने जगून घ्यावं. म्हणजे कोणी सामानाचं असो की विचारांचं, ओझं लादलं तरी त्याचा त्रास आपल्याला होत नाही. आयुष्याच्या या प्रवासात निखळ प्रेम करणारी नाती जोडणं ही एक कलाच आहे. पण ती नाती टिकवून ठेवणं म्हणजे एक दिव्य साधनाच असते. रस्ता मागे पडत होता. आजोबा कधी माझ्याकडे बघत तर कधी खिडकीतून मागे पळणाऱ्या झाडांकडे.
खिडकीतून दिसेल तेवढे आभाळ नजरेच्या कवेत घेत होते. थोडा वेळ स्तब्धतेतच गेला. ते कसल्या तरी विचारात गढून गेले असावेत. काय बोलावे म्हणून मीही शब्दाला शब्द जोडण्याची धडपड करतच होतो. त्यांनी पुन्हा एकदा बोलायला सुरुवात केली. बघ ना, लहानपणी प्रवासात झाडे पळत असल्याचा भास व्हायचा आपल्याला. पुढे वय वाढत गेलं की सुखाच्या बाबतीत देखील तेच होतं. वास्तविक दोन्हीही गोष्टी तिथेच असतात, फक्त आपण तेवढे धावत असतो. धावण्याची शर्यतच जणू. त्यात कधीकधी धरून ठेवावं असं हातातून निसटून देखील जातं. लक्षात येतं तेव्हा खूपच उशीर झालेला असतो. पण एक मात्र खरं, वपू एके ठिकाणी लिहितात, जीवनात नात्यांची गरज एकट्याला असून चालत नाही, ती दोघांनाही असावी लागते. कारण भाळणं संपल्यावर उरतं ते सांभाळणं. हे सांभाळणं ज्याला जमलं त्यालाच जीवन जगणं कळलं. असं बोलणं किती वेळ सुरू राहिलं असतं काय माहीत. बसचा शेवटचा थांबा आला. दोघेही खाली उतरलो. 2 पावलं चालत पुढे आलो आणि त्यांच्या पायांवर डोकं ठेवलं. अचानक झालेल्या या प्रकाराने ते क्षणभर गोंधळून गेले, सावरले. दाटल्या स्वरात म्हणाले, अशी नाती आता दुर्मिळ झाली आहेत. मीही उत्तरादाखल पुटपुटलो. आजोबा, ज्यांच्या पायावर डोकं टेकवावं असे पाय देखील दुर्लभ झाले आहेत हो. दोघांच्या वाटा वेगळ्या दिशेने जाणाऱ्या. आपापली वाट चालता चालता आकृत्या धूसर होईपर्यंत दोघेही पुन्हा पुन्हा मागे वळून परस्परांना निरोपित राहिलो. 2 घडीचा डाव याला जीवन ऐसे नाव. मित्रमैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला हा आजचा हृदयस्पर्शी व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ